नमस्कार. मी आज तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर नाही करणार, तर वेळांशानिमित्त व्लॉग बनवणार आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. तर काही चुकत असेल तर आय होप तुम्ही मला समजून घ्याल. आज आम्ही शेतामध्ये खूप धमाल आणि मस्ती करणार आहोत. तसेच आमच्याकडे खूप सारे गेस्ट पण येणार आहे. इथे सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आम्ही आज 5:30 वाजताच उठलो होतो, कारण आज खूप सारा स्वयंपाक असतो ना त्यासाठी. आणि हा व्ह्यू आहे ना घराच्या शेजारीच आहे. हा व्ह्यू मी तुम्हाला टेरेसवर जाऊन दाखवत आहे. यानंतर आम्ही चहा बनवून घेतला आणि नंतर लगेच स्वयंपाकाला लागलो. आता मी तुम्हाला स्वयंपाक बनवून नाही दाखवणार, जे काही बनवले आहे ते दाखवणार. ते आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या, मेथीची भाजी, नंतर बाजरीचे उंडे, ते वेळानुसार स्पेशल थाळीचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तसेच टोमॅटोची चटणी बनवली आहे, इथे वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, साधं वरण आणि आंबील. आता हे सर्व घेऊन शेतामध्ये जायचे आहे. मी ते सर्वात आधी शेतामध्ये गेले की आम्ही जे पूजा असते ना धरणी मातेची, ती पूजा करून घेतली आहे आणि त्यासोबतच पांडवांची पण पूजा करून घेतली आहे. सर्व देवांची पूजा करून घेतली की आम्ही मुलामुलींना जेवायला वाढून घेतले, कारण यांना पण भूक लागलेली असते. पूजा झाल्याशिवाय कोणी जेवण नाही करत आणि पूजा झाल्यानंतर लगेचच सगळे जेवायला बसतात. मुलामुलींचे जेवण झाले की लगेच जस्ट जे असतात ना त्यांना जेवायला वाढून घेतले. तुम्ही इथे बघू शकता, सगळे आस्वाद घेत घेत जेवत आहेत, कारण वेळामुशाचं जेवण इतके टेस्टी असते ना. त्यामध्ये उंडे असतात, आंबील असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. आणि जेवढ्या काही लेडीज आहेत ना, त्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवून आणतात. आणि शेतामध्ये जेवायच्या म्हणल्यानंतर तर आणखीन जेवण भरपूर जाते. जेंट्स लोकांचे जेवण झाले की मग लगेचच लेडीजला जेवायला वाढून घेतले. अशा पद्धतीने सगळे आस्वाद घेत घेत जेवत होते. आणि जे दीर असतात ना भाऊजांना अशा पद्धतीने जिलेबी भरवत होते. त्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आणि सर्वात शेवटी जेवायला माझी आई, चुलती आणि सर्व वहिन्या बसल्या होत्या, ज्या की ह्या सर्वांना जेवायला वाढून त्यानंतर जेवायला बसल्या होत्या. त्यानंतर तिथे मुलांनी पण खूप एन्जॉय केला. ते पण खूप खेळत होते, पळत होते, बागडत होते. निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना खूप मस्ती करावीशी वाटत होती. त्यानंतर आम्ही लेडीज सर्व मिळून आजूबाजूची जी काही शेती आहे ना ती पाहायला गेले. इथं हरभऱ्याची भाजी लावली आहे. ही अगदी कवळी आहे, याला हरभरे यायला आणखी टाईम आहे. त्यानंतर आम्ही गहू, ज्वारी, जे काही ऊस वगैरे जे काही शेतामध्ये लावले आहे ना ते पाहायला गेलो होतं. आम्ही दिवसभर शेतामध्ये मस्ती करत होतो. टाइम कसा गेला ना कळलेच नाही. तिथे जे येलो कलरचे जे बटरफ्लाय असते ना त्याचा पण व्हिडिओ मी कॅप्चर केला आहे. निसर्गाच्या सानिध्यात आले की मन कसे शांत होते. त्यामुळे वर्षातून एकदा टाइम काढून नक्की निसर्गाच्या सानिध्यात जावं, खूप छान वाटते. अमावस्येच्या दिवशी धरणी मातेची पण पूजा केली जाते, कारण त्यातून जे पीक म्हणजे जे आपण अन्न खातो ना ते उगवते आणि अन्नाशिवाय तर आपण जगू शकत नाही. त्यामुळं आपल्यावर धरणी मातेचे खूप सारे उपकार आहेत. आपल्यावरचे जे काही ऋण आहे ना ते फेडण्यासाठी धरणी मातेची आपण पूजा करतो. आता इथे कुत्र्यांचे छोटे छोटे पिल्ले होते आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते, तर ते माझ्यापासून दूर दूर पळत होते. आता इथे पाण्याचा खळखळाट जो आवाज आहे ना तो कानाला इतका सुरेख वाटतो ना. अशा पद्धतीने जेवण झाले, फिरणे झाले. आता सर्व लेडीज बसून गप्पा मारत होत्या. सर्व लेडीजच्या मस्तपैकी गप्पा चालू होत्या आणि ह्या सर्व गप्पा टप्पा उरकून आम्ही वापस जायला निघालो. आम्हाला वापस जायला 5:30 वाजले होते. सर्वांनी जे काही साहित्य आणले होते ना ते बॅगमध्ये भरले आणि आम्ही वापस जायला निघालो. वापस जायचे तर मनच करत नव्हते, इथंच बसून राहावेसे वाटत होते. अशा पद्धतीने माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही घराकडे वापस निघालो होतो. हा व्लॉग मी ते संपवत आहे, कारण माझी जी छोटी मुलगी आहे ना ती झोपली होती. मग याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो मी नाही काढू शकणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.